दरे गावात राजकीय हालचाली. सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेला वेग. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या मूळ गावी दरे येथे 2 दिवसांच्या मुक्कामावर असून त्यांच्या भेटीमुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. 65 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 33 जागांची आवश्यकता आहे. निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या 3 पक्षांना कमी अधिक प्रमाणात जागा मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. सत्ता स्थापनेसाठी संभाव्य आघाड्यांबाबत पडद्यामागे हालचाली सुरू असून पुढील काही दिवसात स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 105 गावातल्या जनतेला मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. या 105 गावामधल्या लोकांनी शिवसेनेला भरभरून आशीर्वाद दिला आणि शिवसेनेचे सगळे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणामधले सगळे लोक निवडून आलेले आहेत. कारण आपल्याला माहित आहे की जे मी काम या भागामध्ये केलेलं आहे, माझा एकच इच्छा आहे की या भागातला तरुण नोकरीसाठी मुंबई, ठाणे, पुणे शहरात जाता कामा नये. इथंच त्याला उद्योग मिळाला पाहिजे, इथेच त्याला रोजगार मिळाला पाहिजे, त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि म्हणून इथल्या उद्योगाला, पर्यटनाला आपण चालना देतोय. नवीन महाबळेश्वर या ठिकाणी आकारात येतंय. हे सगळं जे आहे इथल्या सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही करतोय. आज पुलाचं काम 1-2 महिन्यात कंप्लीट होईल. 2 पुलांचं काम सुरू आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडण्याचं काम आम्ही करतोय. त्यामुळे इथला जो काही विकास आहे, हा विकास ज्या वेगाने आपण करतोय त्याची पोचपावती या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये लोकांनी दिलेली आहे. पाटणमधील पालकमंत्री या शब्दाचा आणि वक्तव्याचा विपर्यास. महायुती एकत्रच. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे. मी भाजपचा एक प्रामाणिक कार्यकर्ता असून माझ्या पक्षाचा सदस्य हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावा यासाठी प्रयत्न करणे काही चुकीचे नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई जसे त्यांचा पक्ष वाढवत आहे तसेच मी माझा पक्ष वाढवत आहे. त्यात कुणाला अडचण असण्याचे कारण नाही. पाटण येथे केलेल्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. माहिती म्हणून आम्ही एकत्र आहोत असे स्पष्टीकरण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना पत्रकारांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीबाबत मंत्री गोरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सदस्य सहलीवर गेल्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही नेमकी कोणती भूमिका घेणार असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना मंत्री गोरे यांनी सहलीला गेलेल्या सदस्यांना शुभेच्छा देत ज्या उद्देशाने ते सहलीवर गेले आहेत तो उद्देश पूर्ण व्हावा अशी कोपरखडी मारली. त्याचवेळी त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट करत जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. सहलीला पाठवले. त्या निमित्तानं त्यांना फिरण्याचा योग आला, चांगलं योग येईल आणि त्यांची सहल चांगली व्हावी, ज्या उद्देशाने सहल होते तो उद्देश सफल व्हावा अशा माझ्या शुभेच्छा. प्रश्न सातारा जिल्ह्याचा आहे. प्रश्न माननीय मुख्यमंत्री महोदय सोडवतील. जिल्हा परिषदेचा अध्यक्षाचा तिढा कसा सोडवणार आहे? आमच्या महायुतीचा व्हावा, महायुतीच्या माध्यमातून व्हावा आमच्या भावना आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. परंतु मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, पण भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावा ही माझी मनोमन भावना आहे आणि तो होण्यासाठी जे काय करायला लागेल ते करायची आमची तयारी आहे. ते आम्ही करू. भारतीय जनता पक्षाचा सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे. अधिकार पण आमचा आहे, कारण आम्ही 28 आहोत. अधिकार पण आमचा आहे. त्यामुळे ठीक आहे, आम्ही प्रयत्न करू, पण महायुती म्हणून प्रयत्न करू. नाही झाली तर अन्य पर्यायाचा विचार करू. 2 पालकमंत्र्यांची जुगलबंदी या निमित्ताने थांबेल का? ते मला एक समजत नाही. ते त्यांच्या पक्षाला ताकद देतात, मी माझ्या पक्षाला ताकद देतो. त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे, मला माझा पक्ष वाढवायचा अधिकार आहे. तर कुणी मनाला जास्त लावून घ्यायचं काही कारण नाही आहे. आणि एक सातत्यानं ते बोलतायत की पालकमंत्री बदलण्याचा, पालकमंत्री करण्याचा. माझं स्टेटमेंट आपण आजही काढून बघितला तर आमचा भारतीय जनता पक्षाचा पाटण तालुक्याचा पालकमंत्री, आमचा भारतीय जनता पक्षाचा पाटण तालुक्याचा पालकमंत्री सत्यजित पाटणकर आहे. मी आजही बोलतो, उद्याही बोलेन, कारण ते भारतीय जनता पक्षाचे पालनकर्ते आहेत. भारतीय जनता पक्षाला वाढवण्याचं, त्याला बळ देण्याचं काम सत्यजित पाटणकर करतात. ते आमचे पालकमंत्रीच आहेत, भारतीय जनता पक्षाचे, शासनाचे नाही सांगितले, भारतीय जनता पक्षाचे.
मसवड पोलीस ठाणे ठरले सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे. महिला सुरक्षेत उल्लेखनीय कामगिरी. सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करत मसवड पोलीस ठाणे यांनी जानेवारी 2026 महिन्यात जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याचा मान पटकावला आहे. महिला सुरक्षा, शालेय जनजागृती, तात्काळ तपास आणि वॉरंट बजावणी या सर्वच आघाड्यांवर प्रभावी कामगिरी केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे मासिक मूल्यमापन केले जाते. जनतेच्या हितासाठी, विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या कामांचा आढावा घेऊन दर महिन्याला क्राईम कॉन्फरन्समध्ये उत्कृष्ट पोलीस ठाण्यांचा गौरव करण्यात येतो. महिला सुरक्षा आणि जनजागृतीत आघाडी. जानेवारी 2026 मध्ये मसवड पोलीस ठाण्याने जिल्ह्यातील सर्वाधिक शाळा व महाविद्यालयांना भेटी दिल्या. मुलींची छेडछाड रोखण्यासाठी जनजागृती, गुड टच बॅड टच याबाबत मार्गदर्शन, तसेच एखादी घटना घडल्यास तात्काळ मदत कशी मिळवायची याविषयी विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली. रोड रोमियन विरोधातही प्रभावी कारवाई करण्यात आली. या कामगिरीबद्दल ठाण्यात सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार प्रदान करण्यात आला. 24 तासात दोषारोपपत्र दाखल. महिलांविरोधातील गंभीर गुन्ह्यांचा तपास अवघ्या 24 तासात पूर्ण करून सबळ पुरावे गोळा करण्यात आले व माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. तसेच पीडित महिलेला मारहाण व विनयभंगाच्या गुन्ह्यातही तातडीने तपास पूर्ण करून 24 तासात दोषारोपपत्र सादर केल्याबद्दल ठाण्याचा विशेष गौरव करण्यात आला. NBW वॉरंट बजावणीत विक्रम. नॉन बेलेबल वॉरंट प्रकरणात तब्बल 15 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्ह्यात सर्वाधिक आरोपींना अटक केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट NBW वॉरंट बजावणी पुरस्कार देण्यात आला. टीमवर्कमुळे यश. ही उल्लेखनीय कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भगवान सजगणे, राजेंद्र कुंभार, राहुल थोरात, सतीश जाधव, विकास बोंबासे, कोमल काळेल व ज्योती सरगर यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. दर महिन्याला होणाऱ्या क्राईम कॉन्फरन्समध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सन्मानित होण्याचा मान मसवड पोलीस ठाण्याला मिळत असून महिला सुरक्षा आणि जलद तपासाच्या बाबतीत हे ठाणे जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहे. कराड शहराजवळ 4 बांगलादेशी नागरिकांना अटक. शहर पोलिसांची कारवाई. कराड शहरापासून हाकेच्या अंतरावर पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावरील मुंडे तालुका कराड गावात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे नागरिक गेल्या 6 महिन्यांपासून कोणतीही वैध कागदपत्रे नसताना मुंडे येथील सह्याद्री रेसिडेन्सी या इमारतीत बिनधोकपणे राहत होते. शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावात हे घुसखोर वास्तव्यास असून कोणालाही याची खबर नव्हती. शनिवारी दिनांक 21 फेब्रुवारी रोजी कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी बिलाल सलालउद्दीन मोल्ला, आयशा आदिल शेख, नसरीन अब्दुल सालाय मोल्ला आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. हे सर्व संशयित मूळचे बांगलादेशातील विष्णुपूर जिल्हा कालिया नोडाईल येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ते मुंडे या गावात कसे आले, त्यांना येथे कोणी आश्रय दिला याबाबत पोलीस कसून तपास करत असून या बांगलादेशींना आश्रय देणाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 8 तासात जबरी चोरीचा पर्दाफाश. 2,70,000 रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त. रहमतपूर पोलिसांची झपाट्याची कारवाई. दुचाकीवर लिफ्ट मागून ओळख वाढवत निर्जन ठिकाणी मारहाण करून सोन्याची चैन लंपास करणाऱ्या आरोपीला अवघ्या 8 तासात अटक करत सुमारे 2,69,132 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात रहमतपूर पोलिसांना यश आले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे. फिर्यादी अजय विठ्ठल गाडे हे रहमतपूरहून कोरेगावकडे दुचाकीवर जात असताना एका अनोळखी इस्माने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. गाडे यांनी मानवतेच्या भावनेतून त्यांना सोबत घेतले. कोरेगाव येथे काम आटोपल्यानंतर आरोपीने पुन्हा रहमतपूरला जाण्यासाठी सोबत येण्याची विनंती केली. परतीच्या प्रवासात दुघी गावच्या हद्दीत पुलाचे काम सुरू असलेल्या निर्जन ठिकाणी लघुशंकेचा बहाणा करून गाडी थांबवण्यात आली. या संधीचा फायदा घेत आरोपीने अचानक गाडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आणि त्यांच्या गळ्यातील सुमारे 16.9 ग्रॅम वजनाची 2,69,132 रुपये किमतीची सोन्याची चेन जबरी चोरी करून पळ काढला. या प्रकरणी रहमतपूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश्री तेरडी यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांनी 2 स्वतंत्र पथके तयार करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केली. तपासादरम्यान पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख यांनी तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवली.
संशयिताला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र तपास कौशल्याचा वापर करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याची चेन जप्त करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन माने, प्रवीण बर्गे, पोलीस नाईक सुशांत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख, दीपक देशमुख आणि तुषार काळंगे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.